राज्यात कुठे कुठे कशा पद्धतीने युती आणि आघाडी झाली आपण पाहूया। सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडी करून नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळतोय। त्याला कारणही तसंच आहे, कारण कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडी करून दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी शहर विकास आघाडी करून एकत्र आलेली आहे। कणकवलीत भाजप नेते नितेश राणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे हे उमेदवार दिलेले आहेत, तर दुसरीकडे सर्व पक्ष एकत्र येऊन शहर विकास आघाडी करून उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत संदेश पारकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना शिंदे सेनेने समर्थन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहिलं असेल तर कणकवलीत मंत्री नितेश राणेंना घेरण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दोन राष्ट्रवादी काँग्रेस नंतर दोन शिवसेना सुद्धा एकत्र आलेल्या आहेत। पुण्याच्या चाकणमध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या शिंदे गटाच्या तिकिटावरती या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकलेल्या आहेत। असं असतानाच ठाकरे गटानं हा पाठिंबा दर्शवलेला आहे, परंतु भावनिक साथ घातली असेल किंवा या युतीला सहानुभूतीची किनार जरी असेल तरी या निमित्तानं का होईना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, त्यामुळं राज्यात चर्चा तर होणारच। नाशिक जिल्ह्यातील सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। यामध्ये जिल्ह्यातील 5 ते 6 नगर परिषदांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट अनुभवायला मिळाले। नाशिकच्या येवला नगर परिषदेमध्ये अनोखी युती देखील पाहायला मिळालेली आहे। मंत्री छगन भुजबळ यांना धक्का देत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट अशी एक अनोखी युती येवल्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्यामध्ये रुपेश जराडे हे शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपशी युती करत त्या ठिकाणी लोणारी नावाचे जे आहेत त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊ केलेली आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये फूट पडून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती तर येवल्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती झालेली आहे। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये जे कधीही होणार नाही असं वाटत होतं ते आज झालेलं आहे। कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे दोन्ही एकत्र आलेले आहेत। कालपर्यंत असं वाटत होतं की समरजित सिंह घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक हे एकत्र येणार आणि मुश्रीफ यांना त्यांचा सामना करावा लागणार, मात्र आता जी परिस्थिती राजकीय परिस्थिती बदललेली आहे त्याच्यामध्ये समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जागा देखील वाटून घेतल्या आहेत। मात्र यामुळे नाराजांची संख्या आहे ती प्रचंड वाढलेली आहे, कारण कागल नगर परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर 200 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते। त्यामुळे आता हे दोन्ही नेते मोठे नेते एकत्र आल्यामुळे संजय मंडलिक हे एकाएकी पडलेले आहेत। संजय बाळाबा घाटगे हे नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे, ते कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हे खरं तर पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। बीड नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभरात पूर्ण झाली। त्यानंतर जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये आता 3 प्रमुख पक्षामध्ये लढत असणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं भाजपा आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये ही लढत जी आहे ती असणार आहे आणि त्याबरोबर जर पाहिलं तर काँग्रेस, MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच या पक्षाची देखील या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने लढत असणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असं चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।